आणि पुढे एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे शिवसेना उपाटाचे नेते सुधाकर बडगुजर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। आणि अशामध्येच आमदार सीमा हिरेंकडून आता बडगुजरांना विरोध बघायला मिळतोय। व्हॉट्सअॅप स्टेटस आणि सोशल मीडियावरती पोस्ट करत त्यांनी विरोध दर्शवलाय। दरम्यान माध्यमांसमोर स्पष्ट भूमिका मांडण्यास आमदार सीमा हिरे यांनी नकार दिलाय। तर शिवसेना उभाटाचे नेते सुधाकर बडगुजर उद्या भाजपमध्ये प्रवेश करतात अशी चर्चा आहे। आणि अशामध्येच आता आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांना विरोध केल्याचं बघायला मिळत आहे। व्हॉट्सअॅप स्टेटस आणि सोशल मीडियावरती पोस्ट करत त्यांनी हा विरोध दर्शवलेला आहे। दरम्यान माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट मांडण्यास आमदार सीमा हिरे यांनी नकार दिलेला आहे। पक्षप्रवेशाचा विरोध मावळलेला नाहीये। कृपया चुकीच्या बातम्या पसरवू नये अशा प्रकारची पोस्ट सीमा हिरे यांची बघायला मिळते। बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला सीमा हिरे यांच्याकडून विरोध बघायला मिळतोय। शिवसेना उभाटाचे नेते सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आपण काही दिवसांपासून ऐकत होतो। आणि अशामध्येच आता आमदार सीमा हिरेंकडून बडगुजर यांना विरोध बघायला मिळतोय। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। लक्ष्मण, आपण बघितलं होतं यापूर्वी सुद्धा सीमा हिरेंनी विरोध केलेला होता आणि आता सुद्धा अशीच पोस्ट बघायला मिळते। खरं तर सुधाकर बडगुजर यांना ठाकरेंच्या शिवसेनेतून जेव्हा हकालपट्टी करण्यात आली तेव्हापासून सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा ज्या आहे त्या सुरू आहे। खरं तर सुधाकर बडगुजर असतील, त्याचबरोबर गणेश गीते ज्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील केलेली होती। आणि या सगळ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि या सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। एकमेकांना हाणामारी करेपर्यंत पोलीस ठाण्यापर्यंत हा सगळा प्रकार जो आहे तो गेला होता। त्यामुळे ही निवडणूक जी आहे नाशिकमधली ती चर्चेत आली होती। मात्र निवडणुकीला काही दिवस उलटल्यानंतर ज्या सुधाकर बडगुजरांनी भाजपच्या उमेदवारांना विरोध केला, ज्या गणेश गीतेंनी भाजपच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये प्रचार केला, एकमेकांवर अंगावरती गेले, त्याच सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांचा प्रवेश आता भाजपमध्ये जवळपास निश्चित झालेला आहे। मात्र असं सगळं असताना स्थानिक आमदारांनी मात्र त्याला विरोध कायम ठेवलेला आहे। सीमा हिरे यांनी काल सोशल मीडियावरती अर्थात फेसबुकवरती एक पोस्ट लिहिलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपला विरोध मावळलेला नाही, कुणीही अफवा पसरू नका। म्हणजे एकूणच त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला आपला विरोध कायम आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न करतायत। मात्र दुसरीकडे भाजपच्या शहराध्यक्षांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलत असताना सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांच्या पक्ष प्रवेशाला, भाजप प्रवेशाला दुजोरा दिलेला आहे। आणि मोठ्या पक्षांमध्ये अर्थात सर्वाधिक मोठी लोकशाही असलेल्या पक्षांमध्ये अशा प्रकारे प्रवेश होणं हे काही नवीन नाही, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये। पक्षवाढीसाठी पक्षाला अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात, अशा प्रकारची माहिती आणि माध्यमांना दिलेली आहे। त्यामुळे सुधाकर बडगुजर, गणेश गीते यांचा प्रवेश आता निश्चित मानला जातो। त्यामुळे सीमा हिरे यांच्याकडनं जरी जो विरोध केला जातोय तो कुठपर्यंत राहील हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 16व्या जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे। या बैठकीमध्ये जनगणनेबाबत केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे। पहिल्यांदाच जनगणनेसाठी जातनिहाय माहिती संकलित केली जाणार आहे। अमित शहानी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतलाय। अत्याधुनिक मोबाईल डिजिटल उपक्रमांद्वारे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। या व्यापक मोहिमेसाठी 34 लाख गणनाकर्ते आणि पर्यवेक्षक तसंच सुमारे 1.3 लाख जनगणना अधिकारी हे काम करणार आहेत।